ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। जन्म मृत्यूचे खोटे दाखले देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय। पुणे महापालिकेमध्ये खोट्या नोंदी करणारं रॅकेट समोर आलं आहे। श्रीवर्धनमध्ये खोटा मृत्यू दाखला तयार करून जमिनीची खरेदी करत फसवणूक केल्याची माहिती आहे। रायगड पोलिसांचा पुणे महापालिकेला तसं पत्रही गेल्याची माहिती आहे। तर महापालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित शहा आणि 2 कर्मचाऱ्यांचा यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झालं। महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डॉक्टरांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात असल्याची ही माहिती आहे। तर जन्म मृत्यूचे जे प्रमाणपत्र दिले जातात ते खोटे दिले जात आहेत, बोगस दिले जात आहेत असा आरोप मागील काही दिवसांपासून होतोय आणि याच प्रकरणामध्ये आता या ठिकाणी काही बाबी समोर येताना दिसून येत आहेत। जन्म मृत्यूचे खोटे दाखले देणाऱ्या रॅकेटचा हा पर्दाफाश झाला आहे। पुणे महापालिकेमध्ये खोट्या नोंदी करणारं हे रॅकेट समोर आलं आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल? एक रॅकेट होतं जे खोटे जन्म मृत्यूचे दाखले देत होतं अशी माहिती आहे। याची व्याप्ती किती मोठी होती? अत्यंत धक्कादायक प्रकारे पुणे महापालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी कार्यालय जे या कार्यालयाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी जे आहेत ते आणि डाटा एंट्री ऑपरेटर यांनी मिळून खोटे मृत्यूचे दाखले दिलेले आहेत आणि त्यावरून श्रीवर्धनमध्ये 1 एकर जमिनीची खरेदी जी आहे तिच्या खरेदीच्या फसवणुकीचं प्रकरण जे आहे ते रायगड पोलिसांकडे आलेलं होतं आणि या गुन्ह्याचा तपास करत असताना अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। ती म्हणजे या गुन्ह्यामध्ये ज्याच्या मालकीची जमीन आहे त्याला मृत दाखवून जमिनीची खरेदी जी आहे ती बनावट खरेदी खताच्या आधारे करण्यात आली आणि हे बनावट मृत्यू प्रमाणपत्र जे आहे ते पुणे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी जे आहेत अमित शहा यांच्या सहीनं, डॉक्टर अमित शहा जे आहेत यांच्या सहीनं गेलंय आणि त्यांच्याबरोबर 2 डाटा ऑपरेटर जे आहेत स्वप्नील पासलकर आणि शुभम यांनी ही सगळी माहिती जी आहे ती भरून हे बनावट मृत्यूपत्र जे आहे ते या आरोपींना दिलेलं होतं। या सगळ्या गुन्ह्याची चौकशी करत असताना आता रायगड पोलिसांनी पुणे महापालिकेला थेट पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये या मृत्यूपत्राची माहिती मागितल्यानंतर, या मृत्यू दाखल्याची माहिती मागितल्यानंतर अशा पद्धतीचा कुठलाही मृत्यू दाखला जो आहे तो अधिकृतरित्या देण्यात आला नसल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यानंतर रायगड पोलिसांनी या 2 डेटा एंट्री ऑपरेटरला ताब्यात घेतलेलं आहे। त्यांनी जी माहिती रायगड पोलिसांना दिली आहे, श्रीवर्धन पोलिसांना, त्यानुसार डॉक्टर अमित शहा हे जे सिग्नेटरी ऑथॉरिटी आहे ज्यांच्या सहीनं हा मृत्यूचा दाखला देण्यात आलेला होता त्यांचाही आर्थिक लागेबांधे जे आहेत ते या प्रकरणामध्ये असल्याची माहिती रायगड पोलिसांना मिळाली आहे। त्यामुळे रायगड पोलिसांनी पुणे महापालिकेला पत्र लिहून या अधिकाऱ्यांना तातडीनं तपासकामी श्रीवर्धन पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्याची सूचना जी आहे ती या पत्रान्वये केलेली आहे। दिघी हे जे त्यांचं पोलीस ठाणे रायगड पोलिसांचं त्या ठिकाणी ही चौकशी जी आहे ती केली जाणार आहे। तिथल्या अधिकाऱ्यांनी हे पत्र महापालिकेला पाठवलेलं आहे। अत्यंत गंभीर प्रकार आहे। पुणे महापालिकेच्या वैद्यकीय दर्जाचा अधिकारी जो आहे तो अधिकारी या अशा पद्धतीच्या खोट्या बनावट मृत्यूच्या दाखल्यांच्या प्रकरणात सहभागी असणं ही पुणे महापालिकेचा कारभार किती भोंगळ आहे, जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयाचा कारभार किती भोंगळ आहे। निश्चितच वैभव, एकूणच असं म्हणता येईल की अजून किती दाखले दिलेले होते, काय काय केलेलं होतं याच्यावर तेही समोर येणं गरजेचं आहे। याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर एक नजर टाकूयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं अजब विधान, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, आम्ही पीक विमा देतो। कृषी मंत्री कोकाटेंच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीच्या कोअर ग्रुपमध्ये संधी, सरपंच हत्याकांड आणि कराड प्रकरणी अडचणीत येऊनही धनंजय मुंडेंना मानाचं स्थान। धनंजय देशमुखांकडून वाल्मिक कराडच्या कथित बी टीम मधील 4 नावं जाहीर, मात्र आरोपींवर कारवाई कधी होणार, देशमुखांचा सवाल। मंत्रालयात फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये वॉर रूमवरून वॉर सुरू असल्याची चर्चा। फडणवीसांच्या वॉर रूम शेजारी आता शिंदेंची ही स्वतंत्र वॉर रूम असणार, सूत्रांची माहिती। आमच्या सर्व चांगलं आणि नीट चाललेलं आहे, मंत्रालयातील एकनाथ शिंदेंच्या वॉर रूमवरून सुरू असलेल्या वादाच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नाशिक दौरा, शिंदे कुंभमेळ्यासंदर्भात घेणार आढावा बैठक, बैठकीला गिरीश महाजन गैरहजर राहण्याची शक्यता।
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 22 फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर. पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना थेट रक्कम देण्याच्या कार्यक्रमात होणार सहभागी. मुख्यमंत्र्यांनी शहांना दिलं निमंत्रण. राजन साळवींवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली. साळवींच्या शिवसेना प्रवेशावरून राऊतांची खालच्या भाषेत टीका. अंतरवालीतील साखळी उपोषण 15 दिवसांनी पुढे ढकलला. मनोज रांगेंचा मोठा निर्णय. सरकारकडून प्रयत्न होत असल्यानं आणखी वेळ दिल्याचं केलं स्पष्ट. तहबूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिका तयार, ही आनंदाची गोष्ट. पंतप्रधान मोदींचे फडणवीसांनी मानले आभार. तर तहबूर भारताचा अपराधी असल्याचंही केलं नमूद. मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध. आर्थिक व्यवहार होत नसल्यानं बँकेच्या शाखेबाहेर ठेवीदारांची गर्दी. नाशिकच्या पांडवलेवणी डोंगराला भीषण आग. डोंगरावरील हिरवीगार झाडं आगीच्या भक्ष्यस्थानी. आगीमुळे जंगलातील प्राण्यांच्या जीवाला धोका.